असा फायदा बघायचा मित्रांनो, जेणेकरून आपला लॉस होणार नाही. आणि कस्टमर लोकांना सवयी लागल्या मित्रांनो. मला आणखी एक एक्सपिरियन्स आला या लास्ट 2-4 दिवसामध्ये. आपण 100 रुपयाची ट्रिप घेतली, त्याच्यामध्ये नक्की आपल्याला त्रास होणार. 100 रुपयाची ट्रिप घेतली, ते लोक एवढे नाटकं करतात ना. एकतर ते असणार 4-5 लोक, आपल्याला वाटते की हा 1 किलोमीटर सोडून देतो, परत ते असे इकडून तिकडून घुमून घेऊन जाणार. त्यामुळे मित्रांनो, ट्रिप ॲक्सेप्ट करताना खूप विचार करून ट्रिप ॲक्सेप्ट करा. तर हाय, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण नाईट शिफ्ट करून निघालेलो आहे. वाजले 9 आणि जास्त काम नाही करायचं, एक थोडंच काम करायचं. 400-500 रुपयाचं तसं प्लॅन करतोय मी. तर मित्रांनो, ट्रिप अशा बघतोय मी, नाही का, म्हणजे खराडी विमाननगर जवळपास 1-2 ट्रिपा इथून जाऊन आलं की आपण घरी पोहोचू शकतो 10-10:30 पर्यंत, 11 पर्यंत. सो कसा प्लॅन करतोय. ओलाला आली बालेवाडीची 437 रुपयाला, पण ती नाही घ्यायची मित्रांनो. ओलाला रेट असते, पण ओलाला विषय काय आहे ना मित्रांनो, की कन्सिस्टन्स ट्रिपा देत नाही तुम्हाला. उबेर काय आहे ना, हे सातत्य टिकून ठेवतं, पण तसं ओला करत नाही. तुम्हाला एक ट्रिप देईल, पण नंतर तुम्हाला खूप जास्त वेळ बसून ठेवतं. त्यामुळे ते ओलाला काम होत नाही. आपल्याला वाटतं ओलाला रेट आहे, पण ओलाला काम होत नाही मित्रांनो. मला ना मित्रांनो, आता एक ट्रिप आली होती, कुठली खराडीची आली होती, ॲडिनो टावरवरून. असा पण मला कामाचा कंटाळा येतोय, तर मी काय टेक्निक यूज केली ना, त्या मॅडमला मेसेज केला आहे मी, जर तुम्ही रोडवर असाल तर मी तुम्हाला पिकअप करतो, नाही तर अदरवाईज सॉरी मॅडम. तर ते बोलले की नाही, तुम्हाला अंदरच यावं लागेल. अमरामध्ये प्रॉब्लेम काय नाही मित्रांनो, ॲडिनो टावरला गाडीमधून उतरा, एंट्री करा, परत ते अप्रूव्हलसाठी वाट बघा, 5-10 मिनिटं तिथे जातात. 5 मिनिटं तरी कशी जातात. त्यामुळे म्हटलं त्या मॅडमला सॉरी बोललो आणि ती ट्रिप कॅन्सल केली. सो त्यांना म्हणजे कमीत कमी एकतर खराडी जायला गाडी भेटत नाही, कारण की खराडीवरून सकाळी 10-11च्या नंतर ट्रिप रिटर्न खूप कमी पडतात. पडल्या तर पडल्यानंतर खराडीला खूप जास्त गाड्या असतात. पण त्या मॅडमला कमीत कमी कळलं तरी की बाबा आपल्याला थोडं 50-100 मीटर जर आपण रोडवर चालून गेलो, कारण की ते आपल्याला पूर्ण अर्धा-1 किलोमीटर फिरून यावं लागतं. त्याच्यामध्ये ते स्पीड ब्रेकर. त्यामुळं, कारण की रिसेंटली या 2-4 दिवसामध्ये माझा एवढा बॅड एक्सपिरियन्स राहिलेला आहे कस्टमरसोबत. मी कस्टमरसोबत जास्त वाद घालत नाही, ठीक आहे, जे म्हणले ते सोडून देतो. पण मी जास्त कस्टमरसोबत वाद घालत नाही, पण खूप जास्त त्रास दिला आहे 2-3 दिवसामध्ये कस्टमर लोकांनी मला. बघा मित्रांनो, ती ट्रिप सोडली 176 रुपयाला होती. तिथंच जायची त्याच लोकेशनला. ते गेटवे टावरवरून आहे, तर ते प्रायोरिटीची ट्रिप आली उबेरला. 200 काहीतरी 10 रुपयाला काहीतरी आली. तर ठीक आहे, गेटवे टावरला सोडतात, पण डायरेक्ट एंट्रीचं वगैरे काहीच काम नाही. फक्त टावर नंबर सांगायचा, काय 96-97-98 जे काय असेल ते, आणि डायरेक्ट ते लोक सोडतात. आणि प्रायोरिटीची बघा, 40-50 रुपये फायदा झाला. दुधाचा खर्च निघाला का नाही आपला. जायचं तिथंच, तेवढं 7 किलोमीटर आहे आणि तेवढंच टायमिंग आहे, दाखवते मला. इथून टर्न घेतो आधी मी व्यवस्थित. टर्न बसलाय आपला. गेटवे टावरला काय आपण 2 मिनिटामध्ये बी लागणार नाही आपल्याला, 2 मिनिटात आपण पोहोचणार. मला हे सांगायचं आहे मित्रांनो, की ठीक आहे, आपण काम करतो, आपण सर्व्हिस चांगली दिली पाहिजे. पण ठीक आहे ना, तुम्ही एकतर गेटवर ना हे लोक कॉल उचलत नाही, तिथे गेल्यानंतर ते अप्रूव्हल देत नाही. बोलणं झालं तरी अप्रूव्हल देत नाही, परत ते लोक सोडत नाही, त्रास होतो. तर मला वाटतं की दोन्ही साईडनं जर आपल्याला हेल्प भेटली तर ते काम होऊ शकतं. पण ते ॲडिनो टावरची तर मी पिकअप घेतच नाही जास्त करून. आणि अनुभव आला म्हणजे असे अनुभव आले मित्रांनो या लास्ट 8 दिवसामध्ये. कोणतरी असं म्हणजे पोर्टरची राईड असते, ते कॅब बुक करते 150 रुपयामध्ये, आणि टेबल हे खुर्च्या वगैरे कॅबमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. तर त्यासाठी नाही ना मित्रांनो ही गाडी, कोणी गल्लीमध्येच घेऊन जाते. तर मला वाटतं मित्रांनो, नवीन लोकांनी व्यवस्थित बघूनच ट्रिपा घ्या. ट्रिपा कंटिन्यू पडतात, ट्रिपाची काही कमी नाही आहे, पडतात ट्रिपा. बिझनेस थोडाफार कमी झालाच चालते, पण ट्रिपा बघूनच घ्या. सर्व्हिस कोणाला कशी पण द्यायची नाही, एकदम पैसा भेटला तर ठीक आहे. बघा मित्रांनो, आपण 100 टावर जवळ आलो. पण असा फायदा बघायचा मित्रांनो, जेणेकरून आपला लॉस होणार नाही. आणि कस्टमर लोकांना सवयी लागल्या मित्रांनो. मला आणखी एक एक्सपिरियन्स आला या लास्ट 2-4 दिवसामध्ये. आपण 100 रुपयाची ट्रिप घेतली, त्याच्यामध्ये नक्की आपल्याला त्रास होणार. 100 रुपयाची ट्रिप घेतली, ते लोक एवढे नाटकं करतात ना. एकतर ते असणार 4-5 लोक, आपल्याला वाटते की हा 1 किलोमीटर सोडून देतो, परत ते असे इकडून तिकडून घुमून घेऊन जाणार. त्यामुळे मित्रांनो, ट्रिप ॲक्सेप्ट करताना खूप विचार करून ट्रिप ॲक्सेप्ट करा. आणि बिझनेस, ज्या लोकांना अनुभव आहे त्यांचा बिझनेस कसा पण कव्हर होऊन जातो. तर असं नाही म्हणत की मी कस्टमरमुळेच आपला बिझनेस आहे, पण कस्टमर लोकांनी पण कुठे पण काही पण त्रास द्यायला नाही पाहिजे. 4-5 दिवसामध्ये खूप लोकांनी खूप जास्त त्रास दिला आहे.
त्यामुळं विचार करूनच ट्रिपा घेतो मी पण. आणि आता आपल्याला अनुभव आहे चांगला, 1.5 वर्ष झाले आता, माहिती झाले बिझनेस कसा करायचा, लवकर बिझनेस कवर होऊन जातो. तर बघू आता. मॅडम तर मला कॉल आला, एक सिक्युरिटी बोलले की थांबायचं नाही, लगेच आले तर थांबा, नाही तर ते सिक्युरिटीचं तर असतं तुम्हाला माहिती आहे. पण ठीक आहे, आता येईल मॅडम. तर घेऊन जाऊ खराडीला. आणि खराडीवरून आपल्याला मगरपट्टा वगैरे पडू शकते, विमाननगर पडू शकते. तर ह्या 1-2 ट्रिपा मारण्याचा प्लॅन आहे. तर बघू, कारण की मी मागच्या 2-3 दिवसामध्ये चांगलं काम केलेलं आहे. तर आज सेकंड शिपला पण जायचं आहे मला. तर रेस्ट करायचं आपल्याला, जास्त काम नाही करायचं. 500 रुपयाची अपेक्षा आहे. आणि रिचार्ज पण आपलं उबरचं 11 साडे 11ला संपणार आहे, तोपर्यंत करायचं काम. नंतर मग थोडा रेस्ट करू 2-4 तास आणि सेकंड शिपला जाऊ. तो सेम तसंच घडलंय. ह्या ट्रिपचे आपल्याला भेटले 218 रुपये. आणि खराडीला आपण ड्रॉप केले. आणि मित्रांनो, लगेच आपल्याला मगरपट्टा आली 180 रुपयाला. 22 मिनिटाचा टायमिंग आहे. ठीक आहे, अर्धा तास पकडू आपण. तर मला तेच पाहिजे होतं. आणि मगरपट्टावरून परत एखादी खराडी वगैरे कुठं ना कुठं जवळची ट्रिप एखादी पडेलच. तर ही उबेरची पॉवर आहे मित्रांनो. असं ओलाचा अल्गोरिदम काम करत नाही. ओलाचा अल्गोरिदम एक तर असा रेट दाखवला 8 किलोमीटरला 300 रुपये, नाहीतर 8 किलोमीटरला 150 रुपये, नाहीतर बसून ठेवणार, हा विषय आहे. बाकी ओला रेट देतही मोठ्या ट्रिपला, काही विषय नाही. उबेरचं तसं नाही. उबेरचं रेट कमी पण कंटिन्यू माणसाला फिरवत बसतंय, असा विषय आहे. सो ज्याला जसं पडतंय तसं काम करतंय, आपापल्या प्लॅनिंगनुसार, आपापल्या वेळेनुसार, जे ज्याला जसं आवडते. ओलाचं एक आहे, पण लोकेशनचा प्रॉब्लेम आहे, खूप लोकेशन चुकतंय. तर ते प्रॉब्लेम आहे ओलाचा, बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे. उबेरचं तसं नाही. उबेरचं सगळ्या गोष्टी एकदम ॲप हँडलिंग वगैरे सगळं एकदम ओके आहे. कस्टमर पण एकदम जेन्युअन वगैरे भेटतात. तर चला कस्टमरला करू पिकअप. 200 मीटर आहे आणखी लोकेशन, युटर्न घेऊन जायचं आता इथून आपल्याला. एक विषय सांगतो तुम्हाला मित्रांनो, आहे का. मी काल एक ट्रिप घेऊन गेलो होतो मगरपट्टावरून. तर कुठे घेऊन गेलो होतो मी, कॅम्पमध्ये घेऊन गेलो होतो. 7.5 किलोमीटरला 249 रुपयाचं बिल झालं ओलाला. तर मला म्हणतोय की भैया वो प्रायोरिटी काय, म्हणजे त्या मॅडमचं म्हणणं होतं की प्रायोरिटी काय असतं. त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला रॅपिडोमध्ये कॅम्पमध्ये जायला 140, 160, जास्तीत जास्त 170च्या आतमध्ये आम्हाला गाडी भेटते. पण आता ओलाला आम्हाला 250 रुपये दाखवते. प्रायोरिटी काय असते, हे असं का बरं आहे. तर हे चुकीचं आहे म्हणे, आमच्यासोबत फ्रॉड होत आहे, आमच्यापासून जास्त पैसे घेतले जाते. म्हटलं मॅडम तसं काही नाही आहे, ते तुमचे म्हणजे नाही का, तसं काही नाही. म्हटलं मिसअंडरस्टँडिंग होते तुम्हाला. पण ते प्रायोरिटी, त्यांचं म्हणणं होतं की मला समजून सांगा प्रायोरिटी नेमकं असतं काय. म्हटलं प्रायोरिटीमध्ये मॅडम रेट तुम्हाला 40-50 रुपये रेट जास्त असते त्या डिस्टन्सच्या हिशोबाने. आणि गाडी लवकर भेटते, गाडी चांगला रेटिंगवाला ड्रायव्हर आहे तो, गाडी लवकर भेटते जेणेकरून. त्यामुळे ते, आणि आमचा पण फायदा होतो त्यामध्ये थोडा. तर म्हणते नाही नाही भैया हे चुकीचं आहे, रॅपिडोमध्ये आम्हाला किती कमी पैशामध्ये गाडी भेटते. तर हे रॅपिडोनं मित्रांनो काय सांगू तुम्हाला, जिथं ओलाला उबेरला 150-200ला वाजते, तिथं रॅपिडो वाजतं 99 रुपये, 95 रुपये. आणि ते बंद पण होत नाही, किती पण बंद करा ते रॅपिडो बंद पण होत नाही. सो असे प्रॉब्लेम्स आहेत बिझनेसमध्ये. त्यामुळं आपला जिथं फायदा होतो ना, जिथं आपल्याला बरं वाटते ना, तिथंच काम करायला पाहिजे मित्रांनो. कुठं पण गाडी पळून फायदा नाही. ठीक आहे, ते रॅपिडोमध्ये एक आहे 99 रुपयाच्या ट्रिपा मारल्या तर आपल्याला त्या हे कव्हर होऊन जातं, इन्सेंटिव्ह कव्हर होऊन जातं. पण ते त्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल 12 तास, तेव्हा ते कव्हर होईल, नाहीतर ते कव्हर होत नाही. चला कस्टमर आले, पिकअप करू. तर मित्रांनो, आपण जिथून गेलो होतो तिथेच परत आलो. आणि आता आपल्याला लावायची इथं मगरपट्टामध्ये गाडी आणि जायची घराकडं आता टू व्हीलरने. घराकडची राईड आली तर ही गाडी घेऊन जाऊ, नाही तर टू व्हीलर घेऊन जायची. 400 रुपयाचं काम झालंय बघा 40-45 मिनिटामध्ये. असं बसला झटका तर काय होऊन जातं, नाहीतर होत नाही. असं पण मला आज काम करायचं नव्हतं, आज मला आरामच करायचा होता. पण चला झालंय तेवढं. एखादी छोटी राईड आली तर बघू, आणखी नाही तर आता जाऊ आपण घराकडं. सो कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ, परत एक 8 दिवसाच्या गॅप नंतर व्हिडिओ बनवला मी. कसा वाटलं नक्कीच मला कमेंट करून सांगा.